यो अधिपती कसा काय मध्ये आला? चांगला गेला होता कार्यालयात, आलाय मध्येच. आपला पचका झालाय. चल आपल्याला जावं लागेल, नाहीतर आपण कुठं होतो अधिपती वरडाल. चल. तुम्ही आला नसतात तर मी पडले असते. काय जरा हळू की मास्तरीन बाई. देवदेव करा पण जरा जीवाला जपून. केवढं जोरात आलं तुम्ही, वरनं गेला असता की खाली? मला लोटांगण घालताना अंदाजच नाही आला. मास्तरीन बाई ठीक आहे ना? लागलं ना तुला? ते ताईनं सांगितलं म्हणून हे लोटांगण बिटांगण घालायला लागलं, नाहीतर नसतं घालायला लागलं. तुम्ही कुठं होता? आणि आम्ही इथंच होतो, म्हणजे ते मध्येच का नाही ती ओळखीची लोक भेटली म्हणून थांबलो, म्हणून चुकामुक झाली हो आमची. बरं चला कार्यालयात जाऊया, इथं बसूया जरा. वय वय चला आम्ही बी येतो. दर्शन झालं काय तुमचं? नाही. मग ते करा आधी, मग या. तसं नाही, म्हणजे जरा चहा पाणी झालं असतं तेवढंच. दर्शन करत दर्शन आधी, नंतर चला. यो अधिपती कशाला आला मधीच? चांगली मेली असती. ए बाई बरं झालं तो आला म्हणून ती वाचली, नाहीतर आपण लटकलो. जय मल्हार. तुला सांगितलं होतं ना मी असं समजा करत बसू नकस म्हणून. तू कशा बाई असले उद्योगधंदे करत बसलीस का? ग मम्मी समजा बरोबर चाललं होतं. यो अधिपती आलाय मध्ये आणि पडलीस का नाही थोबाडावर? तरी मी तुला म्हणत होते चंचे, देवाच्या दारामध्ये असले समजा करू नकस म्हणून, पण नाही आपटलो आपण समधी. चल आता देवाची माफी मागू. चल. कशाला? चल चंचे. ऐकत नाही कार्टी बिलकुल बी. तुम्ही ना उठ मम्मी. अधिपतीराव हे घ्या जोडीने. हा फोटो देवाऱ्यामध्ये ठेवा. बर, धन्यवाद. आणि पुढच्या वेळी भुवनेश्वर मॅडमला जत्रेला नक्की घेऊन या. अहो सांगायची गरजच नाही, खंडेराय आमचाच आहे, यायला लागतंय. बरं येऊ काय? आणि तुम्हा सगळ्यांमुळे आमचं देवदर्शन खूप छान झालं, त्यामुळे तुमचे मनापासून आभार. थँक्यू. बरं चला येतो आता आम्ही. आणि गुरुजी काही मदत लागली तर हक्कानं सांगायचं बरं काय? जय मल्हार. जय मल्हार. जय मल्हार. जय मल्हार. मम्मी असं कसं काय पडलो ग आपण? तुला तिला पाडायची होती ना मग? देवानच तुला आपटवले. आई ग आपणच पडलो का नाही तोंडावर?
काय करताय हो? व्हिडिओ करते इथला माझ्या मुलांसाठी. मुलांसाठी व्हिडिओ? हा, मुलांना पण गड किल्ल्याची माहिती असायला हवी ना, इतिहास कळला पाहिजे त्यांना. आणि ज्या मुलांनी जेजुरी पाहिलं नसेल त्यांना ऍटलिस्ट व्हिडिओमध्ये तरी बघता येईल. खुश होतील मुलं. आणि या विचाराने तुम्ही किती खुश व्हायलाय? हो मग, माझ्या विद्यार्थ्यांसाठी काही करायचं असलं ना तरी मी खुशच असते. काय करायचं हो तुमचं? म्हणजे हा, बघावं तेव्हा आपलं विद्यार्थी, शाळा, अभ्यास, अभ्यास, शाळा, विद्यार्थी एवढंच. तुम्ही मगाशी लुक का दिलात मला? काय मग काय? नाही, असं एकदम बघितलं ना माझ्याकडे मी गुरुजींशी बोलत असताना. हा ते होय. अहो ते काय नाही, ते तुम्ही एकदम थँक्यू म्हणला ना गुरुजीसनी. थँक्यू असलं चालतंय इथं. काय तुम्ही आपली माणसं आहे, ऐकायला जरा. पण आपल्यासाठी कुणी काही करत असेल तर त्यांना थँक्यू म्हणायला हवं ना. हा ते बरोबर आहे तुमचं, पण आता ह्यांच्याशी वर्षानुवर्षाचे ऋणानुबंध आहेत आमच्या आईसाहेबांची, माहिती आहे काय? थँक्यू आणि सॉरीच्या पलीकडेच आहे ना आता म्हणताना म्हणले. बरं जाऊ दे, तुम्हाला काय पटाय नाही. झालं काय तुमचं हे व्हिडिओ वगैरे करून सगळं? हो, एक फोटो काढते. हा काढा. हा, मंदिराचा काढतोय. ओ तुमचे पाय बघा कसे झालेत, लाल लाल. दमलाय हो तुम्ही. चला चला जाऊया आता आपण घरला. चला चला. जीव भुलला रे, जीव भुलला रे, मनी असा चांद तुझा भुलला रे. हरैया 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 हा होय, बोल बोल. हा होय भाई, चांगलं झालं त्यांचं देवदर्शन. हा आता निघतील ना तिकडून. बरोबर. काय? हा अगं सत्यनारायण झाला की 5 परतावणीला पाठवावं लागेल तिला माहेरी. हा तू नका ना काळजी करूस, मी आहे की इथं. आपल्याकडून बुत्ती बित्ती पाठवून देईन तिच्या माहेरी. तू केव्हा येणार आहेस? अजून पूजापाठ चालूच आहे वय? बरं बरं. हा बर, ठेव मी फोन. काळजी घे. आय आय ग चंचे, अग कंबरड गेले ग कामात. आय ग चंचे, थकले बाबा मी. आई चंचे, बॅग दे इकडं, आपण कापड बदलू. दे, उठ लवकर. मम्मी, या दुखण्याच्या नादात आपण मास्तरनीच्या खोलीत आलोय तो. अरे देवा, संजय समजा तुझ्यामुळे होत आहे. संजय उठ, चल आपण आपल्या रूमात जाऊ. चल मम्मी, तू जा पहिली. काय झालं? तुमची तब्येत बिघडली आहे का? नशिबातच बिघाड झालाय बघ आमच्या. आई ग, कंबरड मोडलं ग, उठता बी ना बसता बी ना. आई ग, चल संजय चल. काय पडला वगैरे का कुठे? नाही, कंबरड मोडलंय. आई ग आई ग आई ग. मम्मी, अरे बापरे, फार लागलंय का? मनाला लागलंय ग आमच्या. अगं तिला जास्त लागलंय असं म्हणते ती. ही जखम भरून येणार नाही. नाही नाही, असं कसं? आपण दवाखान्यात जाऊ ना. आणि मुकामार असेल तर 2-3 दिवसात व्हाल तुम्ही बऱ्या. आणि माझ्याकडे फर्स्ट एड किट पण आहे, त्यामध्ये स्प्रे असेल, तो मारू आपण. पडेल पडेल, आराम पडेल. डोंट वरी. काय ग, तू औषध वगैरे घेऊन फिरतीस वय? हो, प्रवासात फर्स्ट एड किट असावं ना बरोबर. लय नियोजन वाली बाई आहेस ग बाई तू. तुम्ही चेंज करून घ्या, मग आपण स्प्रे मारू. हा हा, चालतंय चालतंय. आणि कशा काय पडलात तुम्ही दोघी? आता काय सांगायचं, ही चंची मला कुठं बी घेऊन जाते आणि पाडती तोंडावर. बघती एकीकडं आणि चळती एकीकडं. पायात पाय अडकले आणि पडलोय तोंडावर.
तुझं देवाच्या दारात झालंय लोटांगण आणि आमचं देवाच्या दारात झालंय साष्टांग दंडवत. चल बाई चंचे चल. नाही होत आई ग. अवकाश बरड गेलं. मास्तरीन बाई तू का नाही ते औषध का नाही असंच मार. आपण का नाही आजच जाऊ कोल्हापूरला. मी काही कापड बदलत नाही. हा मार लवकर. चल बाई जाऊ कोल्हापूरला. बरं ठीक आहे. मला बी दे त्यो स्प्रे का काय आहे त्यो. टाकलंय ठणकालंय ग भाई माझं. मला बी लय दुखायलंय बाई. अहो मी काय म्हणते, देवदेव झालाय ना आता, मग आणूयात ना आपण अक्षूला घरी. विद्या घाई नको करूस. हे बघ सगळं त्यांच्या पद्धतीनुसार होऊ दे. आणि तसंही भुवनेश्वरी मॅडम कुठे आल्यात अजून. मी काय म्हणते, आपण आजींना विचारूयात ना. त्या विचारतील ना मॅडम ना. बर उद्या करू आजींना फोन. हो ना. कसं आहे ना की अक्षू येऊन गेली नाही ते तर ती रिफ्रेश होईल. आणि आता नवरात्र पण आहे ना. हो अगं पण त्यांच्याकडे पण सण आहेच की. आणि हे बघ भुवनेश्वरी मॅडम त्यांच्याकडचे सणवार सोडून आपल्याकडे कसं पाठवतील अक्षूला. बापरे, हो खरंच माझ्या लक्षातच नाही आलं हे. तरी बघू ना एकदा आजींशी बोलून बघूयात का उद्या. बर अक्षू निघाली का जेजुरीवरून. नाही ना, काहीच माहित नाही. अहो तिच्याशी बोलणंच नाही झालं माझं. फोनही लागत नाही. मी 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 फोन लावून बघू का, कारण मगाशी फोन लागला नाही ना तिचा. मी बघते. हा थंडी वाजायला का? हा मला सवय नाही ना एसीची. एसी बंद करू का? तुम्हाला हवा असेल ना. तुम्हाला नाही चालत ना, मग आम्हाला बी नको. थांबा. नाही अहो असं कशाला. तुम्हाला हवा असेल तर राहू दे ना एसी. मी ऍडजस्ट करते. अहो नको, कुणीतरी ऍडजस्ट केल्याशी कारण हो. आम्ही केलं झालं की. असं नको अधिपती. काय कसं नको? म्हणजे मला नकोय म्हणून तुम्ही कशाला त्रास करून घेताय. असू दे हो. आमच्या आई साहेब काय म्हणतात माहितीये काय, हे आता ही गोष्ट वेगळी, पण जनरल मध्ये काय म्हणतात माहितीये काय, संसारात बायकोनच कायम कशाला ऍडजस्ट करायचं. नवरा ऍडजस्ट करू शकत नाही काय. संसार दोघांचा पण असतोय, बरोबर आहे का नाही. असं आमच्या आई साहेब म्हणतात. काय बघायला काही नाही. तरी मग काय बघा, उतरू काय गाडीत ना, काय झालं. तुमचं खूप प्रेम आहे ना तुमच्या आईवर. हा आईवर प्रेम कोणाचं नसते, आमचं जरा जास्तच आहे म्हणा. खरं सांग काय मास्तरीन बाई, आम्ही जे काय आहे ना आमच्या आई साहेबांमुळे. आतापर्यंत आमचं असं होतं की फक्त आई अंबाबाई आणि आमच्या आई साहेब बस, या दोघींनाच मानायचो आम्ही. पण आता एक तिसरी व्यक्ती आल्या आयुष्यात जिच्यावर आमचं प्रेम आहे. किती वेळ आहे पोचायला अजून. 1 तास, 1 तासात पोहोचणार आपण. हा आई बोल. हो ऑन द वे आउट. अगं आई मला पोचायला खूप उशीर होईल. तू झोप ना. ठीक आहे करते. बाय. आयांची काळजी काही संपत नाही आहे की नाही. हो ना. जगात आई कुठे बी असू दे, लक्ष बरोबर पोरांकडे असते. खरंच. चंचे अगं त्या मास्तनीनं स्प्रे दिला म्हणून जरा आराम पडलाय बघ बाई. मम्मी जखम करणाऱ्यानंच मलमपट्टी करून का उपयोग. ते बी खरंच आहे. तीच मूळ आहे या समजाचं. कधी एकदा ही पिढा घरातून बाहेर जाते असं झाले. टेम्पररी नाही, कायमची गेली पाहिजे.
पर त्यासाठी का नाही त्या दोघांनी बी लांब ठेवाय पाहिजे. जर का हे दोघं एकदम जवळ आली तर लांब करणं ताईला बी जमायचं नाही. गाणं लावू का? गाणं आणि तुम्हाला जरा आवडत नाही ना गाणं? असं कुठे म्हटलं मी? हा तर जाताना आम्ही गाणं म्हणत होतो तर कसली काय भांडणं काढले माझ्याबरोबर तुम्ही. अहो कारण तुम्ही तार सप्तकात गात होतात. किती मोठ्याने गात होता तुम्ही. आम्हासनी नाही हो सवय. हळूहळू बोलायची बी नाही, गाणं म्हणायची बी नाही. हळूहळू गायची. हा? गाणं गातात, म्हणत नाही. आणि बी बी काय? तुम्ही बी आम्ही बी असं म्हणत नाही का? बी म्हणजे बियाणं. पण ते बी वेगळं, हे आमचं बी वेगळं आहे. ते बी म्हणजे बी बी. पण असतं ते. काय? तुम्ही पण, आम्ही पण. हा, तुम्ही पण आम्ही पण. तुम्हाला खरं सांग काय, आम्ही लहान असताना जर अशी एखादी मास्तरीण बाई मिळाली असती ना एवढं भारी समजून सांगणारी, तर बहुतेक शिकलो असतो आम्ही. तुम्ही आत्ताही शिकू शकता. आता सोडा, आता वय गेलं, आता सोडा. अहो शिकण्याला वय नसतं, शिकण्याची मानसिकता लागते. तीच नाही आमची. का पण? हो, आमच्या आईसाहेब काय म्हणतात माहितीये की नाही, जगायला अक्कल लागते माणसाला. ती आहे आमच्याकडे होलसेल मध्ये. कशाला शिक्षण भिक्षण. अहो पण तुम्ही मास्तरीण बाई जाऊ दे. आता बघा यो विषय सुरू झाला तर आपल्यात भांडणं सुरू होतील. ग बसा राहू दे. पण का भांडणं का सुरू होतील? आपल्याकडे एवढा वेळ आहे तर आपण डिस्कशन करू ना या मुद्द्यावर. त्यानं काय होणार? काय होणार म्हणजे डिस्कशन मधून सोल्युशन मिळतं अधिपती. अहो पण नाहीच करायचं आम्हाला तर. बरोबरच आहे. तुम्हाला डिस्कशन करायचं नाहीये कारण तुम्हाला सोल्युशन नको. बघा मी म्हणलो होतं ते खरं झालं ना. यो विषय सुरू झाला आणि आपल्यात पडली का नाही ठिणगी, सुरू झाली का नाही भांडणं. जाऊ दे, तू शिक्षणाचा विषय सोडा. शिक्षणाचं महत्व मी कोणाला पटवून देऊ शकले नाही ना, की असं काय होतं मला. बर जाऊ दे सोडा. एसी लाव काय, वातावरण तापलंय जरा. लावा एसी लावा, गाणी लावूया. आपण बोलण्यापेक्षा गाणी तरी ऐकू, मन तरी शांत होईल. संगतीन माझ्या तू येशील काय, संगतीन माझ्या तू येशील काय, माझ्या फिरतीची राणी तू अशील काय. भावगीत लावते. भावगीत मला भावगीत आवडतात.